मित्र भाषण म्हटलं की भीती आणि भीती म्हटली की भाषण, आत्मविश्वास म्हटलं की प्रभावीपणे बोलण्याचा कॉन्फिडन्स हा निर्माण करण्याचं कौशल्य। आजपर्यंत अनेक लोकांकडे ज्ञान आहे, कला आहे, कौशल्य आहे, सामर्थ्य, जिद्द आहे, महत्वाकांक्षा आहे, परंतु व्यासपीठावरती जाऊन विचार व्यक्त करण्याचं सामर्थ्य नाहीये, आत्मविश्वास नाहीये। अनेक लोकांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठी मोठी देदीप्यमान कार्य केलेत, कर्तृत्व गाजवलंय, परंतु विचारपीठावरती ते काम व्यक्त करत असताना त्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीतीचा लोलेश येतो आणि त्यांचं कर्तृत्व त्यामध्ये झाकलं जातं। मित्रांनो, अशा अनेक प्रतिभावंत व्यक्तिमत्व आहेत ज्यांचं काम हे अनेक देदीप्यमान आहे, परंतु त्यांना व्यक्त होत असताना भीती वाटली आणि त्या कामाचं श्रेय दुसऱ्याच कोणीतरी व्यक्तीने घेतलं। ज्याला बोलता येतं, ज्याला विचार मांडता येतात। आपल्या मराठी भाषेमध्ये एक सुंदर अशी म्हण आहे, बोलणाऱ्या व्यक्तीची माती विकते, न बोलणाऱ्या व्यक्तीचं सोनं विकत नाहीये। जुनी माणसं म्हणायची, बोलणाऱ्या व्यक्तीचे हुलगे विकतात, न बोलणाऱ्या व्यक्तीचे गहू विकत नाहीत। मित्रांनो, काळ बोलणाऱ्याचा आहे, ज्याला व्यक्त होता येतं, ज्याला बोलता येतं, ज्याला संवाद साधता येतो, ज्याला प्रभावीपणे आपले विचार व्यक्त करता येतात, त्या व्यक्तीच्या पाठीमागे हजारो लोकांची गर्दी असते, लाखो लोकांची गर्दी असते। तुम्ही पाहिलं असेल, जर तुम्हाला दर्दी व्हायचं असेल तर गर्दी हवी असते, आणि ही गर्दी तुमच्या वक्तेने, तुमच्या वक्तृत्वाने, तुमच्या शब्दाने, तुमच्या सामर्थ्याने, तुमच्या आवाजाने, तुमच्याकडे असणाऱ्या शब्दांच्या कौशल्याने तुम्ही ती आकर्षित करू शकता। भारत देशामध्ये करिश्मा झाला 2014ला नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तिमत्वानं अखंड भारताला आपल्या शब्दातून, आपल्या विचारातून जनप्रबोधन केलं आणि सत्ता नावाचं एक ब्रह्मास्त्र त्यांनी प्राप्त केलं, ते आपल्या वक्तृत्वाच्या ब्रह्मास्त्राने। तुम्हाला पण असं वाटत असेल की जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगर परिषद किंवा महानगरपालिकेमध्ये तुम्ही पण आता तुमच्या कर्तृत्वाचा डंका उभा करायचा आहे, जनमानसामध्ये तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाची प्रतिमा निर्माण करायची आहे। तुम्हाला असं वाटतंय तुमच्याकडे असणारे विचार, भावना, तुम्ही करणारी कामं, तुमचं कर्तृत्व, तुमचे असणारी मनातील मनोगत व्यक्त करत असताना लाखो लोकांनी त्याला टाळ्या दिल्या पाहिजेत आणि त्यांच्या अंतःकरणावरती तुमच्या वाणीतून निघणारे अमृततुल्य शब्द ती कोरले गेली पाहिजेत। तर हे सगळं करण्यासाठी मित्रहो, धाडस हवं, बिनधास्तपणे बोलण्याचं सामर्थ्य हवं, लाखो लोकांना आपले विचार पटवून देण्याचं कला आणि कौशल्य आणि कसब हवं। हे कसं प्राप्त होतं? तर मित्रहो, या जगात जन्मलेला प्रत्येक व्यक्ती हा वक्ता आहे। निसर्गाने त्याला ती बोलण्याची कला दिलेली आहे, कारण कोणतंही प्रभावी अस्त्र किंवा शस्त्र आपल्याला प्राप्त करायचं असेल त्यासाठी साधना ही खूप महत्वाची असते, आणि वक्तृत्व हे या सर्व कलेतलं सगळ्यात महत्वाचं असं साधन आहे, जे तुम्हाला तुमच्या नेतृत्वाला, तुमच्या कर्तृत्वाला, तुमच्या वक्तृत्वाला जगाच्या सर्वोच्च ठिकाणी घेऊन जातं आणि तुम्हाला राजा, नेता, अनेक उपाध्याय तुम्हाला त्या ठिकाणी भेटतात। लाखो कोट्यवधी अन्वयी तुम्हाला तुमच्या विचाराने प्राप्त होतात, आणि म्हणून वक्तृत्व प्राप्त करत असताना त्यासाठी साधना नावाचं कौशल्य आपल्याला स्वतःहून ते स्वीकारावं लागतं। जेवढा सराव अधिक तेवढं तुमचं प्राबल्य अधिक, जेवढा सराव तुमचा अधिक तेवढं तुम्ही चमकणार, तेवढी तुमची ऊर्जा लाखो लोकांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचेल। मित्रो, त्यामुळे चमकण्यासाठी आपल्याला कुठे ना कुठेतरी धार लावावं लागेल, घासावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल। संघर्षाच्या मैदानामध्ये आपल्याला उतरल्यानंतर जसं रणांगणामध्ये आपल्याला युद्धाची बाजी लावायची असेल तर आपल्याला तलवारबाजी चालवता आली पाहिजे। मित्रो, आज या माईक रूपी मैदानामध्ये जर तुम्हाला पण उतरायचं आहे, तुमच्या वाणीला घासावं लागेल, शब्दांची धार लावी लागेल आणि लाखो लोकांच्या अंतःकरणापर्यंत एक दिवा पेटावा लागेल। तो दिवा म्हणजे आपले शब्द आहेत। शब्द जर तुम्हाला आगीसारखे जर लोकांच्या पर्यंत ज्वाला होऊन जर फेकायचे असतील तर प्रथमतः तुम्हाला वक्तृत्व या कलेला स्वतःहून तुम्हाला त्यामध्ये सामावून घ्यावं लागेल। त्यासाठी तुम्हाला जिद्द, मेहनत, कष्ट करण्याची तयारी आणि आपल्या वाणीला आणि आपल्या ज्ञानाला चमकदार ठेवण्याची महत्वाकांक्षा असली पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही पण वक्तृत्व आणि भाषण कौशल्य, संभाषण कौशल्य, सॉफ्ट स्किल, आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे ही कला फक्त राजकीय लोकांसाठीच नाहीये, ही कला फक्त उद्योगासाठी नाहीये। सर्व क्षेत्रातील डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक, विद्यार्थी, कार्यकर्ता, महिला नेत्या, गृहिणी, असे अनेक IT फील्डमध्ये प्रशासकीय अधिकारी, ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला तिथे लोकांशी बोलावं लागतं, संवाद साधावा लागतो, त्या प्रत्येक ठिकाणी प्रभावीपणे बोलणं ही काळाची गरज आहे। जे बोलेल तो पुढे जाईल, जो बोलेल तो जिंकेल। मित्रांनो, मनी कोणत्या पण मनी ह्या अशाच तयार होत नाहीत, त्या पाठीमागे असतं शास्त्र, त्या पाठीमागे असतं एक परिस्थिती, आणि त्या परिस्थितीला गांभीर्य लक्षामध्ये घेऊन ह्या मनी आणि वाक्य उच्चार तयार होत असतात। आणि म्हणूनच मित्रो, तुकाराम महाराज असं म्हणतात, आम्हा घरी धनु शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे। खऱ्या अर्थाने जर माणसाकडे काय असेल तर शब्द हे रत्न आहेत, शब्द हे शस्त्र आहेत,
आणि म्हणूनच आपलं शब्दरत्न भाषण अकॅडमी एक विचारपीठ आहे, एक व्यासपीठ आहे, जे लाखो लोकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ते साकार करण्यासाठी, त्यांच्या आतमध्ये असणारी महत्वाकांक्षा उभी करण्यासाठी, त्यांच्या आतला बुलंद आवाज महत्वाकांक्षा विचारपीठावरती व्यक्त करून त्यांना पण वक्ता बनण्याच्या प्रवासापर्यंत घेऊन जाण्यासाठी मित्रो, प्रत्येक माणूस या ठिकाणी एक तोफच आहे. त्या तोफेला फक्त आग देण्याची, म्हणजेच त्या तोफेला एक गरम करण्याची, एक उभारी देण्याची आणि त्या तोफीला कुठे टाकायचं याचं कला आणि कौशल्य शिकवण्याची गरज आहे. उत्तम मार्गदर्शन असेल, उत्तम जर ज्ञान असेल आणि प्रभावी मार्गदर्शक तुमच्याकडे असेल तर तुम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये प्रभावी वक्ता होऊ शकता आणि लाखो, हजारो, कोट्यावधी लोकांच्या मनावरती तुम्ही पण अधिराज्य गाजवू शकता. मित्रो, माझा अनुभव आहे. अगदी शून्यातली माणसं, ज्यांना वाचता येत नाही, ज्यांना लिहिता येत नाहीये, याही पलीकडे जाऊन सांगतो, ज्यांना डोळ्याने दिसत नाही, अशा व्यक्तिमत्वांना म्हणतोय मी, म्हणजेच अशा व्यक्तीला, अशा माणसांना शब्दरत्न भाषण अकॅडमीनं प्रभावी ज्ञान देऊन, प्रभावी मार्गदर्शन देऊन, प्रभावी सराव करून त्यांच्यातला वक्ता निर्माण केलाय आणि आज ही माणसं राज्यात, देशात विविध मोठ्या मोठ्या पदावरती अत्यंत स्वाभिमानानं, अभिमानानं आपल्या शब्दरत्नांनी शिकवलेलं ज्ञान प्रभावीपणे व्यक्त करतायत. मित्रो, आता वेळ आलेली आहे की तुमच्या सगळ्यांना, म्हणजे तुम्हा सर्वांना ज्यांना शिकायचंय, बोलायचंय, व्यक्त व्हायचंय, भीतीवरती मात करायची, आत्मविश्वासाने जागृत व्हायचंय आणि स्वतःमधला आवाज बुलंद करायचा. मित्रो, शेवटचे एक वाक्य सांगतो. तुम्हाला जगासाठी, राष्ट्रासाठी, राज्यासाठी, तुमच्या तालुक्यासाठी किंवा तुमच्या घरासाठी पण काही करता आलं नाहीये, पण तुम्हाला तुमच्यासाठी काहीतरी करता आलं पाहिजे. जो व्यक्ती स्वतःचं नेतृत्व करू शकत नाहीये तो अनेकांना न्याय देऊ शकत नाहीये आणि म्हणून प्रथमतः आपण आपल्या स्वतःचं नेतृत्व करा. स्वतःला न्याय देण्यासाठी, ज्ञान घेण्यासाठी पुढाकार घ्या आणि एक ज्ञान या यज्ञामध्ये, शब्दरत्नाच्या या शब्दरूपी महाप्रलय असणाऱ्या प्रवाहामध्ये, या समुद्रामध्ये तुम्ही या आणि नक्कीच यातून मंथन होणारं अमृत तुम्ही घेऊन जा. तुमच्यातला वक्ता जागृत करण्याचं काम, उभं करण्याचं काम ही माझी जबाबदारी आहे. तुम्हाला प्रभावीपणे बोलण्याचं कौशल्य शिकवण्याचं काम हे शब्दरत्नाचं आणि माझं काम आहे. तुमच्यातला वक्ता निर्माण करण्यासाठी, तुम्हाला प्रभावीपणे बोलण्यासाठी. मित्र, ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने आपली शब्दरत्न भाषण अकॅडमी एक उत्तम आणि प्रभावीपणे मार्गदर्शन करते. तुम्हाला पण एक वक्ता बनण्यासाठी नक्कीच शब्दरत्न हे व्यासपीठ तुमच्यासाठी संधीचा महाखजिना आहे. आपलं या शब्दरत्नमध्ये स्वागत असेल. लवकरच आपण निर्णय घ्या आणि आपल्यालाही प्रवेश घ्यायचा असेल तर आमच्या शब्दरत्नाने दिलेला बोर्ड नंबरला आता संपर्क करा आणि एक मोठ्या महायज्ञामध्ये, जिथे शब्दाच्या माध्यमातून माणसं घडवली जातात, माणसं उभी केली जातात आणि माणसाला आत्मविश्वास दिला जातो, अशा एका महान या अमृततुल्य असणाऱ्या या प्रभावात या आणि नक्कीच स्वतःच्या आयुष्याचं सोनं करा. एवढंच या निमित्त मी आपल्या सगळ्यांना सांगतो आणि आपल्याला दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.